प्रकरणामध्ये वैष्णवीचं जे बाळ आहे तिचे अतोनात हाल झाल्याचं बोललं जात आहे. एक दिवस उन्हामध्ये उभं राहायची सुद्धा शिक्षा वैष्णवीला तिच्या बाळाला देण्यात आली होती. त्यामुळे ही कुठल्या पद्धतीची विकृती म्हणावी आणि ज्यावेळी तुम्हाला या सगळ्या संदर्भात कळालं त्यावेळी तुमची नेमकी भावना या सगळ्याबद्दल काय होती? आणि पर्सनली माझी भावना अशीच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायची हिंमत होणार नाही अशी शिक्षा दिली पाहिजे. आज मलाही छोटं बाळ आहे हो, मलाही 2 वर्षाचं माझे 2 वर्षाचा मुलगा आहे आणि अशा वेळेला जर का एका बाळावरती अशी म्हणजे इतकी मानसिकता जात असेल पैशासाठी, मला वाटतं ही वृत्ती महाराष्ट्रामधनं आपण गाडून टाकली पाहिजे. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही आज कुठल्याही राजकीय पक्षामध्ये वावरत असलो तरी सुद्धा एक स्वतःची म्हणजे सामाजिक जाणीव म्हणून मला वाटतं आम्ही ही सगळी अशा सगळ्या घटनांवरती आळा घालण्यासाठी एक चांगली उदाहरणं आम्ही सेट केली पाहिजेत. अशावरती कारवाई करत असताना आम्ही चांगली उदाहरणं सेट केली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये हे करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की कठोर कारवाई आरोपींवर केली जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनंतर आता सुन्न झालाय. नेमक्या त्या आरोपींना कधीपर्यंत अटक होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.